पुण्यातील जीबीएस आजाराच्या तपासणीकरता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा पथक अधिक काही प्रतिक्रिया येते का बघूया आपण। पुण्यामध्ये जीबीएस आजाराचा वाढता धोका लक्षात घेता या ठिकाणी आमच्या गावाची किंवा पाण्याची विहिरीची पाणी करा आणि मग त्या ठिकाणी तुम्ही निघून जा। तुमच्या मॅडम फक्त रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुमच्या गाडीवर भारत सरकार लिहिलंय, तुमचं नाव आणि त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या, तुमचं पद सांगा। एक मिनिट मॅडमला बोलू द्या। ठीक आहे, चला 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 अरे गाडी माग पुढे काय प्लॅन आरोग्य मंत्रालयाचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक दिल्लीतून पुण्यात दाखल झालेलं आहे, पण त्यांच्या भोवती आधीच गराडा घातला गेला। त्या असं म्हणतायत की मला पाण्याचे नमुने घेऊ द्या। नांदेड सिटी इथं जाऊन ते पथक पाहणी करणार आहे। दूषित पाण्यातून जीबीएसची लागण होते का हा जो प्राथमिक अंदाज आहे त्याची तपासणी करणार आहे। त्याच ते पत्रकारांना सांगतायत, त्यात ते प्रसार माध्यमांना आणि तिथल्या स्थानिकांनी जी गर्दी केलेली आहे त्यांना सांगतायत की आधी मला तपासणी करू द्या, आधी मला नमुन्यांची चाचणी करू द्या, आढावा घेऊ द्या आणि मग मी प्रतिक्रिया देऊ शकते। हेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक सांगतंय। नांदेड सिटी या भागामध्ये ते पोहोचलेले आहेत। दिल्लीतून हे पथक आलंय पुण्यामध्ये आणि पुण्याच्या नांदेड सिटी या परिसरामध्ये ते आता जात आहेत। हे थेट प्रक्षेपण आपण बघत होतो, त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचेल, पण आत्ता मात्र स्थानिकांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गराडा आहे, त्यामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नव्हता। या केंद्रीय आरोग्य मंत्रालयातून महिला अधिकारी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडे स्थानिकांनी जी मागणी केलेली आहे त्या ऐकत होत्या आधी की स्थानिकांचं नेमकं म्हणणं काय आहे। नांदेड सिटी परिसरामध्ये होत असलेला पाणी पुरवठा हा दूषित आहे आणि त्यातूनच जीबीएसची लागण झालेली आहे असा आरोप इथल्या नागरिकांनी केला। त्यामुळे आता 111 रुग्ण जीबीएसचे पुण्यामध्ये आढळलेले आहेत। त्यामुळे आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक इथं दाखल झालेलं आहे पुण्यामध्ये। नांदेड सिटी भागात हे पथक तपासणी करणार आहे। पुण्यामध्ये जीबीएस आजाराचा वाढता धोका लक्षात घेता हे पथक पाठवण्यात आलेलं आहे। एकाचा मृत्यू झाला आतापर्यंत या जीबीएस आजारामुळे आणि 111 रुग्ण ते अजून वाढले नाही आहेत, पण 111 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि याचा उपचाराचा खर्च पर डोकी लाखांच्या घरात जातो आहे। त्यामुळे हे पथक पाण्याच्या स्रोताची तपासणी करेल, त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले जातील आणि त्यावरून पुढचा निष्कर्ष निघेल। हे थेट प्रक्षेपण आपण बघतोय पुण्यामधून। जीबीएस आजाराचा वाढता धोका लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यामध्ये दाखल झालं। या पथकाला ग्रामस्थांनी वेढा घातला, म्हणजे नांदेड सिटीमधले जे ग्रामस्थ होते त्यांनी त्यांच्या गाडीला वेढा घातला आणि त्यांना सगळं आपलं गाऱ्हाणं सांगायला लागले। अजूनही प्रत्येक एक जण येऊन त्यांना आपलं गाऱ्हाणं सांगतोय, प्रश्न सांगतोय, काय नेमकं घडलं ते सांगतोय। तिथले सामाजिक कार्यकर्ते सुद्धा सगळे एकवटलेले असणार पथक येणार म्हटल्यावर, आणि तीच गर्दी आपल्याला आजूबाजूला दिसते। प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया सुद्धा त्या देऊ शकत नाहीयेत, इतकी गर्दी आहे। पण त्यांनी नागरिकांना आणि प्रसार माध्यमांनाही हेच सांगितलं की आधी मी पाण्याचे नमुने चेक करते, मला परिस्थिती बघू द्या, आढावा घेऊ द्या। आमचे प्रतिनिधी वैभव यांच्याशी बोलूया। वैभव, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक दिल्लीतून पुण्यामध्ये आलेलं आहे आणि त्यांना स्थानिकांनीच गराडा घातलेला दिसतोय, काय सांगाल?
सुवर्णा, हा उद्रेक आहे स्थानिकांचा. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे महापालिकेनं या पाण्याची चाचणी केल्यानंतर जे रिपोर्ट आलेत त्याच्यामध्ये या विहिरीचं पाणी दूषित नाहीये अशा स्वरूपाचे हे रिपोर्ट होते. आयुक्त सातत्यानं तीच गोष्ट लावून धरत होते की या विहिरीच्या पाण्यामुळं ही बाधा जी आहे ती झाली. त्याची डागडुजी करणार आहात का? आता पथक या ठिकाणी पाहणी करायला आलंय आणि या ठिकाणून पथक पुन्हा पळून जाण्याच्या भूमिकेमध्ये होतं. आम्ही सकाळपासून या ठिकाणी बसून आहात. सच क्या है? सच क्या है? ये लोग आरोप कर रहे हैं। सच्चाई क्या है? सच क्या है? सच्चाई क्या है बोला? ऐका ना, मी आज रिपोर्ट केलाय, म्हणजे सेंट्रल टीम हॅज रिपोर्टेड टुडे. ॲटलिस्ट लेट अस टेक अ रिव्ह्यू की सध्या परिस्थिती काय चालू आहे किंवा कुठे कुठे मतलब हॉस्पिटलमध्ये काय ॲक्शन झालं होतं किंवा लोकल फील्डवरती काय ॲक्शन चालू आहे. लेट अस हॅव अ रिव्ह्यू फर्स्ट. नाव सांगा तुमचं पहिलं तर मला कळू दे नेमकं. परिचय सांगा. थांब ना बोलू दे. नाव सांगा. नाव सांगा तुमचं. वी आर ॲक्च्युली महत्वाचा प्रश्न आहे की जी समिती नेमलेली आहे त्या समितीचं काम काय असणार आहे? तुम्ही ससून रुग्णालयामध्ये काल पाणी केली, आज लायगुडी हॉस्पिटलमध्ये पाणी केली. आता या ठिकाणी आला. थांबा जरा. तुम्ही काम काय करणार आहे? म्हणजे कोणतं राज्याच्या आरोग्याशी ॲक्च्युली समन्वय असतो सेंटरचा आणि त्याचप्रमाणे म्हणजे आता मीडियामध्ये न्यूज रिपोर्ट झाली, त्याचं स्कॅनिंग अगदी होतं, त्याच्यानंतर आउटब्रेकचं इन्व्हेस्टिगेशन प्लॅन होतं. स्टेटनी तर ऑलरेडीच RRT प्लॅन केली आहे, स्टेटनं आधीच काम चालू केलेलं आहे. मुद्दा असा आहे, हा जीबीएस दुर्मिळ रोग आहे, हा संसर्गजन्य रोग नाही, तर याची आउटब्रेक कसं काय झाला? तेच तर बघायचंय ना. तेच तर दूषित पाण्यामुळे होतं. नेमकं कशामुळे होतं? हा जो बॅक्टेरिया आहे त्याची पाहणी करण्यासाठी आम्ही तुम्ही आमच्या घरात बी चला. तुम्हाला आमच्या घरात थांबा. तुम्हाला पहिला नाव आणि पद सांगा. याच्यामध्ये कोणकोणते नमुने घेतले जाणार आहेत मॅडम? तुमचं फक्त पद सांगा. जीपीएस आजाराचा प्रादुर्भाव कसा झाला? कोणते नमुने घेतले? त्यांना नाव आणि पद आपण घालवणार. नाव आणि पद थांब ना. लेट स्पीक नाही. अरे ऐक ना. नाव आणि पद. या आजाराचा प्रादुर्भाव कसा होतो? एक गोष्ट करता. मॅडम फक्त एकदा परिचय ऐक ना. सांगा. अरे सांगतात ना. अरे सांगू दे. बोला. एक गोष्ट करता येईल म्हणजे कसं आहे, आपण अंडर तर ही थेट दृश्य पुण्यातले आपण बघू शकतो. या ठिकाणी पथक दाखल झालेलं आहे, पण ते पथक पळून जाण्याच्या तयारीत होतं म्हणून आम्ही त्यांना रोखलं असं इथले स्थानिक बोलताना दिसतं. मॅडम, हा अहवाल जो आहे तो केंद्र सरकारला किती दिवसांमध्ये पाठवला जाईल? अरे आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन असतं बाळा. आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन जोपर्यंत आउटब्रेक असतो तोपर्यंत असतं. ओके. आणि नमुने कोणकोणते गोळा करणार? पाण्याचे करणार की मग या सगळ्या वी विल लेट यू नो. त्याच्यावरती अजून डिस्कशन चालू आहे. आता तुम्ही काय काय केलं? रात्रीपासून तुम्ही काय काय केलं ते आम्ही सकाळी आली. बरं, सकाळपासून काय केलं म्हणजे काय? लायगुडे रुग्णालयात तुम्ही गेलेला होता. लायगुडे रुग्णालयात काय नेमकी प्रक्रिया पार पडली? बोलू दे बोलतात. आता लायगुडे हॉस्पिटलमध्ये तुम्ही होते. यू हॅव ऑलरेडी कव्हर्ड. मला मी एक सांगू का, म्हणजे या गोष्टीत खूपच वेळ जातो. नाही वेळ नाही, पण तुम्ही परत निघालात म्हणून तुमच्यावर ही वेळ त्याला असं इंटरप्रिट करत जाऊ. पाणी करा शांतपणे. तर आम्ही या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलो होतो आणि पुढे याच्यावर संशोधन केलं जाईल, त्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी सांगू असं या अधिकारी बोलताना दिसत आहेत. पण स्थानिकांनी मात्र गराडा घातलेला आहे त्यांना आणि त्याचबरोबर हे जे पथक आहे ते पळून जाणार होतं म्हणून आम्ही थांबवल्याचं हे स्थानिक बोलताना दिसत आहेत. त्यामुळे स्थानिक एकूणच आक्रमक झालेत असं म्हणावं लागेल. तर पथकासमोर स्थानिकांचा हा आक्रोश दिसून आला आहे, कारण इथं हा आजार वाढताना दिसतोय, GBS आजार, आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये लोक भयभीत आहेत. आणि अशात केंद्राचं पथक तर आलं, मात्र ते पळून जाणार होतं, उपाययोजना केल्या जात नाहीयेत असं म्हणत स्थानिकांनी या ठिकाणी आपलं गाऱ्हाण मांडलेलं आहे आणि या पथकाला रोखण्याचा प्रयत्न केलाय. तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय. त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागणार आहे, कारण हे जे अधिकारी इथं पाहणीसाठी आले होते त्यांना जाऊ देणार नाही अशीच भूमिका स्थानिकांनी घेतल्याचं दिसतंय.